शोधण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आता आपण ग्रामीण विभागाकडे जाऊन सरांनी आपल्याला पूर्ण जगाची उदाहरणं दिली, पण आता आपण शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहोत. तुम्हाला शेतीची माहिती आहे का? बाबांना आईंना शेतीमध्ये मदत करता का? मग ही शेती करताना जून महिन्यामध्ये पाऊस यायच्या आधी त्या शेतीची आपण चांगली मशागत करतो आणि पावसाची वाट बघतो, बरोबर? आणि मग ही पावसाची वाट बघताना मग ते पेरणीचे दिवस येतात आणि जमिनीमध्ये एक दाणा पडतो आणि त्याचे हजारो दाणे आपल्याला येतात, कारण ही मशागत केलेली असते, त्याला खत पाणी दिलेलं असतं. पूर्ण निसर्ग या सगळ्या गोष्टींना, त्या शेतकऱ्याच्या श्रमाला, परिश्रमाला हे सगळं फळ देतं आणि त्यातून आपल्या सगळ्यांचं ही जमीन काळी आई आपल्याला पोट भरण्यासाठी अन्न देते. तर असा प्रश्न शेतीच्या संबंधात सुद्धा आपण काही नवीन संशोधन करू शकतो का, असा पडला पाहिजे. आणि याच्यातून आणखी एक शिकता येण्यासारखी गोष्ट अशी की हे जे विद्यार्थी जीवन आहे, या विद्यार्थी जीवनामध्ये जर अशी मशागत केली आता, ही जी विद्यार्थी दशा आहे ही जीवनाची दिशा दाखवणारी दशा आहे. म्हणून या विद्यार्थी दशेमध्ये जितकं काही ज्ञानार्जन करता येईल तेवढा आपण करायला पाहिजे आणि त्यातून आपण आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, विश्वाचा विकास करू शकतो. परंतु आत्ताच्या परिस्थितीबद्दल पण आपण जागरूक असलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय चाललंय. आपल्या आजूबाजूच्या घटनेबद्दल असंच एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात चर्चा सुरू झाली की खूप मारामाऱ्या सुरू आहे जगात. काही सगळीकडं कोणी कोणावर बॉम्ब टाकतायत, कुठे अत्याचार होत आहेत, चोऱ्या होत आहेत, बलात्कार होत आहेत. हा समाज असा का आणि हे असं का? तर अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला की कुटुंबात भांडणं, समाजात भांडणं, देशात भांडणं, जगात भांडणं, हे असं सगळं का होतं? त्याला कारण काय? बिरबलाच्या आणि अकबराच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. तर बिरबलाने सांगितलं याचं फक्त एकच कारण आहे. भांडण कुठलंही असो, जागतिक असो, देश पातळीवरचा असो, राज्यातला असो, संस्थेतला असो, शाळेतला असो, कुटुंबातला असो, गावातला असो, याला एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे फूट. जर फूट पडली की भांडण सुरू. मग ती भावात फूट असेल, राज्यात फूट असेल, देशात फूट असेल, जगात फूट असेल, मग आपण धर्माच्या नावावर फुटी करतो, जातीच्या नावावर फुटतो, आपण मुलगा मुलगी या भेदावर फुटत असतो आणि मग हा सगळा समाज असा विचित्र दिसतो की जिथे आपल्याला मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही. मग बिरबलाने पुन्हा अकबराने बिरबलाला विचारलं की जर असं व्हायचं नसेल तर काय करता येईल? तुम्ही उत्तर तर दिलं की समाजात हे असं का होतं म्हणून. तर बिरबलाने त्याच्यावरही उपचार सांगितला की जर प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यागाची भावना आली तर त्या त्यागाच्या भावनेतून हा समाज सुंदर होऊ शकतो. आणि जो मनुष्य या समाजाचं जितकं काही घेतलेलं आहे आयुष्यात हे देणं जर विसरत असेल तर त्यांनी आयुष्य जगलाच नाही. कारण शेवटी जन्माला आलेला श्वास आणि शेवटचा श्वास यामध्ये हा प्रवास किती सुंदर झाला हे कशावरून लक्षात येईल? तर हे फक्त आपण आपल्या जीवनात कुणासाठी काय दिलं, कुणासाठी काय केलं हेच हे जग लक्षात ठेवील आणि आपल्याला ही आत्मसन्मान मिळेल. याच्यावरचं अतिशय छोटंसं एक उदाहरण. एक बादशाह जो सकाळी राजा पूजा करण्याच्या आधी त्याच्याकडे कोणीही गेलं तर त्याच्या चेहऱ्याकडे न बघता ज्यानी ज्यानी काही मागितलं त्याला तो अर्पण करायचा आणि ज्याला काय पाहिजे
आणि घेणाऱ्याचे हात असायचे, राजा त्याला द्यायचा, परंतु कोणाला देतोय याच्यावर सुद्धा राजाची नजर नसायची. मग एकाने विचारलं कि ये कौन सी ऐसी आपकी अदा है कि देते तो बहुत कुछ और देखते भी नहीं कि किसको दे रहे हैं. तर त्या राजाने उत्तर दिलं कि देवन वाला देत है, देवन वाला देत है दिन रात, देवन वाला देत है दिन रात, लोग भरम मुझ पर करे ताते नैना नीचे. की लोकांना भ्रम होतो की हे मी देतोय आणि म्हणून शर्मेनं माझी मान खाली जाते की देवणवाला तो रात्रंदिवस सगळ्यांच्यासाठी देतो. एक दाना पेरला तर हजारो दाणे उगवतो. असे एक एक संत महात्मे आपल्या या देशात पूर्ण विश्वात होऊन गेले की ज्यांनी या विश्वांचे कल्याण केलं. गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी ज्यावेळी परदेशात गेले तर त्यांचा तो पंचा अर्ध धोतर आणि तिथल्या व्हाईसरॉयला भेटण्यासाठी तर बाहेर काही इंटरनॅशनल पत्रकार त्यांच्याकडे बघून हसले आणि त्यांना बोलले कि ये आपका जो पोशाक है, ये पोशाक से ये कोई औचित्य नहीं है. आप दुनिया के सबसे बड़े वाइसरॉय को मिलने जा रहे हो. तर अतिशय मिश्किल हास्य होतं बापूंच्या चेहऱ्यावर. त्यांनी सांगितलं कि आपके बादशाह ने 2 लोगों के कपड़े तो पहन ही लिए हैं, मुझे आधा करना ही पड़ेगा. माणूस ज्यावेळी स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो, पाणी वाया घातलं तर पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. जेवायला बसतो, अन्न उष्ण टाकलं, कोणीतरी उपाशी राहतं. कुणाचं ओरबाडून घेतलं, कुणावर तरी अन्याय करतो. हे आपल्याला शिकायचं काय शाळेतून एक 7-8 शिकायला काय पाहिजे आणि शिक्षकांनी काय शिकवायला पाहिजे याची एक नोंद आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की शिक्षक बांधवांनो, विद्यार्थ्यांना सद्विचारांची शिकवण शिकवा. याच्यामुळे काय होईल? विद्यार्थी सन्मानित होईल. जर तुमच्याकडे विचार चांगले आहे तर तुमचा निश्चितच सन्मान होईल. विद्यार्थ्यांना आत्मगौरव शिकवा. यामुळे काय होईल? त्याला लाज वाटण्यासारखं कृत्य त्याच्या हातून होणार नाही. कारण आज ज्यावेळी समाजात काहीही वाईट होतं तर शिक्षण संस्था म्हणून आपली नजर ही अतिशय लाजेने शर्मेने आपल्याला खाली घालावी लागते की असे अन्याय अत्याचार होतात कसे. याचा अर्थ आपल्या शिक्षणामध्ये कुठेतरी खोट आहे. मनात जाऊन इथे या बालकांना उद्याचे सुंदर नागरिक निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न कदाचित आपल्याकडनं राहून जातो. मुलांना धन्यवाद आणि आभार करण्याचं शिकवा. तुमच्यासाठी काही करत असेल, आई बाबांचे धन्यवाद द्या, शिक्षकांचे धन्यवाद द्या, मित्रांचे धन्यवाद द्या. याच्यामुळे काय होईल? तुमचा खूप फायदा होईल. तुम्ही ज्यावेळी आभार व्यक्त करता तर ज्यांचा आभार व्यक्त करता, आता 2 विद्यार्थिनी इथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या चांगल्या नोकऱ्या मिळवल्या आणि शिक्षकांचा गुणगौरव केला आणि त्यांनी सांगितलं की या शिक्षकांच्याकडनं आम्ही काय शिकलो. आज त्या शिक्षकांना असं वाटत असेल कि गुरु तो गुड़ के गुड़ रह गया, चेला शक्कर बन गया. मुलांना आत्तापासून दान देण्याचं शिकवा. आता आपले प्रमुख पाहुणे यांनी 100 पुस्तकं दिली, परंतु पुस्तकं दिली ती कशासाठी?
ती तुम्ही वाचावी. इथे कोण कोण लायब्ररीत पुस्तकं वाचतं हात वर करा. अरे वा. मग कोकळे सरांनी 100 पुस्तकं दिली तर आणखी 100 पुस्तकं मी पण देतो. वाचा. मुलांना संयमाने जगण्याचं शिकवा. आणि मुलांना शिकवायच्या आधी शिक्षकांनी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी सुद्धा संयमाने जगण्याचं शिकलं पाहिजे. संयमाने जगतो का आपण? आपल्यात संयम कुठे आहे? छोट्या छोट्या गोष्टीवरनं आज देखले जाऊ असं म्हणून बाह्यावर करणारे हे समाजामध्ये चित्र योग्य नाही. आपल्याला संयमाने शिकावं लागेल. आणि संयमाचं धडे जर आता मिळाले की परिस्थिती काहीही असो त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका, थोडासा संयम बाळगा, सर्व परिस्थिती योग्य होईल, योग्य वेळी येईल. काहीतरी चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नका. या संयमाने वागण्याने काय होईल? तुम्ही निरोगी व्हाल, तुमच्यात रोग निर्माण होणार नाही. कारण की माणूस ज्यावेळी अहंकाराने, वाईट नजरेने, चोरी केल्यानंतर भीतीने, हे सगळं संयम गेल्याची लक्षण आहे. परंतु संयमित व्यक्ती हा निरोगी राहतो. म्हणून विद्यार्थ्यांना संयमाने राहण्याचं शिकवा. आणि संयमाने राहण्यासाठी शिक्षकांना सुद्धा संयमाने राहावं लागेल. एक छोटंसं उदाहरण लक्षात आलं की एका आईचं बाळ गूळ फार खायचं. ती त्रस्त झाली. घरात 1-1 किलो गूळ आणला तर तो आठवड्याभरात गूळ समाप्त व्हायचा. तर तिने वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेली पण तो काही फरक पडेना. तर तिला असं कळलं की गावात एक असे गुरुजी आहेत की त्यांच्याकडं काही असा उपाय आहे की त्यांनी जर या मुलाला सांगितलं 10 गूळ खाणं बंद करेल. ती आई त्या बाळाला घेऊन गेली. त्या गुरुजींनी समस्या काय विचारलं, हे सांगितलं की माझं बाळ हे गूळ फार खातं आणि तुमची ख्याती आहे की तुम्ही जे सांगाल ते मुलं ऐकतात. तर त्या गुरुजींनी त्या मातेला सांगितलं की तू 15 दिवसांनी ये. तिला थोडंसं काही पटलं नाही की मी गेले कशासाठी. 15 दिवसानंतर पण पुन्हा गेली. पुन्हा सगळं सांगितलं. पुन्हा यांनी सांगितलं की तू 8 दिवसांनी ये. आता थोडंसं जरा आई चिंट्यासारखी व्हायला लागली की तुमचं इतकं मोठं नाव आणि तुम्ही म्हणता आता 8 दिवसांनी या. पण तिने तिचा राग मनातल्या मनात गेला आणि 8 दिवसांनी गेली. 8 दिवसांनी गेल्यावर त्या बाबांनी, त्या गुरुजींनी त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, बाळा गूळ खाऊ नको ना. इतकं बोलले. आईला वाटलं की हे एवढंच जर बोलायचं होतं तर ते 15 दिवस, हे 8 दिवस याच्यात वेळ काय घालवणार. मग मात्र तिचा पारा उतरला आणि तिने गुरुजींना विचारलं, जर तुम्हाला हेच सांगायचं होतं तर तुम्ही हे 3 आठवडे आधी पण सांगू शकले असता. तर गुरुजींनी नम्रपणे त्या आईला सांगितलं की मला स्वतःला गूळ खाण्याची सवय होती. या 3 आठवड्यात ही सवय मी बंद केली म्हणून आता मी मुलाला सांगू शकतो. थोडक्यात मुलांना नुसतं भाषण करून किंवा शिकवून नाही तर तुमच्या संस्कारातून तुम्ही कसे वागता. सिगारेट पिऊ नका हे सिगारेट पिताना जर गुरुजी सांगत असतील तर मुलावर काय करणार होला. म्हणून शिक्षकांनी सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मुलांना कष्ट करण्याचं शिकवा. या कष्ट केल्यामुळे काय होईल की तुम्ही धनवान व्हाल. कारण की कष्ट आणि कर्म केल्याशिवाय आजपर्यंत जगात कोणीही माणूस यशस्वी होऊ शकलेला नाही. आणि काही काही कामचुकार असतात. शिक्षक सांगतात की आता आपल्या शाळेत पाहुणे येणार आहे, आपल्याला त्यांना जेवण द्यायचं. एक 5-6-10 मुलं आघाडीने पुढे येतात, सगळं काम करतात. काही काही 5-6-10 जण मागे बसून बघतात. असं करू नका. जिथेही तुम्हाला संधी मिळेल ती कष्ट करण्याची वृत्ती ठेवा. विद्यार्थ्यांना परोपकार करण्याचं शिकवा. त्यामुळे तुमचं हृदय महान होईल. ज्ञान विज्ञानाचं शिक्षण घ्या. आणि ह्या ज्ञान विज्ञानाच्या शिक्षणाबद्दल कोकिळ सरांनी आपल्याला सांगितलं आणि अतिशय मार्मिक उदाहरणांनी सांगितलं
त्यासाठी मी सुद्धा त्यांच्या भाषणासाठी विद्यार्थी आहे आज आणि बऱ्याचशा गोष्टी विज्ञानातून, पण हे ज्ञान विज्ञान कळल्यामुळं काय होईल तर विद्यार्थी कर्तव्यदक्ष होईल, त्याला कळेल की जग कुठे चाललं. त्यानंतर धर्मातून बहुमूल्य अशी शिक्षा घ्या. धर्मातील बहुमूल्य शिक्षा म्हणजे काय की धर्म म्हणजे धारण केला तर धर्म, आणि धर्म काय म्हणतो की कोणालाही तुम्ही अपाय करू नका, दुसऱ्यांनाही शांततेत जगू द्या, तुम्ही पण जगा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, चोरी करू नका, लबाडी करू नका. मग हे जर असे धर्माच्या शिकवणी शिकल्या तर याच्यामुळे काय होईल तर मृत्यू सुंदर. जसं जीवन सुंदर तसा मृत्यू सुद्धा सुंदर झालाच पाहिजे, याच्यासाठी धर्माचं शिक्षण आहे. ते धर्माचं शिक्षण घ्यायचं. हा कोणताही धर्म काही चुकीचं शिकवत नाही. ज्यांचा जो धर्म असेल त्या धर्मामध्ये चांगलंच शिकवलेलं आहे. त्या धर्माचं शिक्षण घेतलं, त्याचं पालन केलं तर तुमचा मृत्यू सुद्धा सुंदर होईल. आणि शेवटी अतिशय महत्त्वाचं की सत्य बोलण्याचं आणि सत्य वागण्याचं शिका. त्यामुळे काय होईल तर जगात पुन्हा तुमचा सन्मान होईल. तुम्ही आज अतिशय शांतपणे ऐकलात. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा. विद्यार्थी संसद होणारं नेतृत्व यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जसं राखीव प्रमाण म्हणलंय तसं विद्यार्थ्यांना 30% इथं द्यावं लागेल रिझर्वेशन असं दिसतंय. कारण पूर्ण विद्यार्थी संस्थेत 2 विद्यार्थी आहेत, बाकी विद्यार्थिनी आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, या विद्यार्थी संसदेतून EVM शिकला, परंतु नेता कोण जो नेतृत्व करू शकतो आणि तुमच्यातून असं नेतृत्व तयार व्हायला पाहिजे. या नेतृत्वातून नेतृत्व करताना तळागाळातल्या लोकांचे काय प्रश्न असतील, काय समस्या असतील, त्या सोडवण्याचं बळ सुद्धा तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि एक आनंदाची गोष्ट तुमचे मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षकांच्या करता इथे विविध उपक्रम राबवले जातात. हेही तुम्हाला तुमचं जीवन भरभरून उच्च व्हावं यासाठी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि आपण ही संधी दिली. धन्यवाद.